अरे रे, सुरुवात इथूनच. खरं सांगतो, कालपर्यंत मला या सिंधुदुर्ग रायडर्स नावाच्या ग्रुप बद्दल काही माहिती नव्हतं. हा सीन बघण्यासाठी लोक इथपर्यंत येतात, पण या रस्त्याने येता येता 20 रुपये मिळाले. ग्रुप राईड मध्ये आल्याच्या नंतर ना हा एक प्रॉब्लेम होतो. जय शिवराय मित्र, स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन व्हिडिओ मध्ये. थोडासा व्हिडिओ तुम्ही लेट बघताय, त्याला काय पर्याय नाही. सो आज 15 ऑगस्ट आहे, सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. तर मित्रांनो, आजच्या या दिवशी व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे वेगळं आहे. ते तुम्हाला मी मोटो ब्लॉग सेटअप मध्ये सांगतो, कारण ना खूप लेट झालोय. 7 वाजता भेटायचा टायमिंग होता कुडाळमध्ये, अजून मी बोर्डवे गावामध्ये आहे. सो आधी फटाफट जातो, मोटो ब्लॉग सेटअप मध्ये भेटतो आणि त्यानंतर तुम्हाला सांगतो की आजच्या या व्हिडिओमध्ये काय काय होणार आहे ते, आणि आजच्या दिवशी हा व्हिडिओ का बनवतोय ते. सो भेटू तुम्हाला मोटो ब्लॉग सेटअप मध्ये. ओम नमः शिवाय, परमपिता परमेश्वर. तर मित्रांनो, 7 वाजता कुडाळमध्ये भेटायचा टायमिंग होता आणि आता मला बोर्डवे गावात 7 वाजून 7 मिनिटं झाली आहेत. आज कसलं धुकं पडलंय खतरनाक, क्या बात आहे. जय श्रीराम, ओम नमः शिवाय. ओके, तर मित्रांनो आता 7:51 झालेत, सावंतवाडी रोडला लागलोय. आता तुम्हाला सांगतो मी की आजच्या या राईडचा प्लॅन कसा बनला ते. तर झालं असं, माझा एक मित्र आहे, नवीनच ओळख झाले, युट्यूबर आहे चिन्मय नावाचा. तर त्याने मला मेसेज करून सांगितलं की जर 15 ऑगस्टला फ्री असशील, तुला पॉसिबल झालं तर तू आमच्यासोबत राईडला आहे. त्याने एक फोटो पाठवला, त्या फोटोमध्ये डिटेलमध्ये माहिती होती की राईड कशी होणार आहे, कुठे कुठे जाणार आहेत ते. सो त्याने मला सांगितलं की त्यांचा एक ग्रुप आहे सिंधुदुर्ग रायडर्स नावाचा. तर हा ग्रुप दरवर्षी 15 ऑगस्टला इंडिपेंडेंट राईड करतो. सिंधुदुर्गातील जेवढे रायडर्स आहेत ते सगळे एकत्र येतात आणि एक प्लॅन करतात. सो यावर्षी सुद्धा एक प्लॅन केला आहे, आंबोलीमध्ये जाऊन आंबोलीमध्ये जे मेन पॉईंट्स आहेत म्हणजे आंबोलीचा वॉटरफॉल, कावळे 7 पॉईंट, हिरण्यकेशी, बाबा वॉटरफॉल, हे 4 पॉईंट फिरायचं, एन्जॉय करायचं आणि रिटर्न यायचं. आतापर्यंत मी असं ग्रुप राईड कधी केली नाही. सो यावेळी आता सिंधुदुर्गातील रायडर्स लोकांसोबत थोडासा वेळ काढायला मिळतोय. आता बघूया ते काय करतात, कसं करतात ते मला माहिती नाही, पण एक काहीतरी नवीन माहिती मिळेल, काहीतरी नवीन बघायला मिळेल, थोडंसं एन्जॉय होईल म्हणून मी म्हटलं ठीक आहे मी येतो. पण आता मला खूपच वेळ झाला आहे, 7 वाजून 52 मिनिटं झालेत, म्हणजे आता 8 वाजतीलच आणि मी आता सावंतवाडी रोडला आहे. हा भाई, निघालात काय? हां ठीक आहे, मला वाटलं लेट झालं की काय. ठीक आहे, येतो. हो आलो. ओके, इथं आहे गर्दी सिंधुदुर्ग रायडर्स. हो 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 हो, सिंधुदुर्गामध्ये रायडर्स लोकांची भरपूर भारमार आहे, पण दिसत नाही एवढे कुठे. हे विजयदुर्ग वगैरे आहेत. चलो भाई, कुठे गेला आपला मित्र? अरे रे, सुरुवात इथूनच. अरे यार, इट्स ओके. मला वाटतं जी रायडिंग पॅन्ट आणि जॅकेट वगैरे त्याने घातले ते खूप टाईट आहे, त्यामुळे त्याला पाय टाकता नाही आला व्यवस्थित, त्यामुळे कलंडली गाडी. ठीक आहे, ओके. माहित नाही का, पण इथे थांबवलंय. पहिलं कुठे जाणार? डायरेक्ट नांगरतास, कावळेसास, हिरण्यकेशी, मेन वॉटरफॉल, बाबा. एक नंबर. पावसाने सकाळपासून जशी कृपा केली ना, तशीच संपूर्ण दिवसभर आज कृपा करू दे. म्हणजे कसं, भिजण्याचं टेन्शन नाही. या संपूर्ण राईडमध्ये ना मित्रांनो 2 गोष्टी खूप कंपल्सरी होत्या. एक म्हणजे हेल्मेट आणि दुसरं म्हणजे शूज. शूजमध्ये ना मी थोडासा अनकम्फर्टेबल आहे, म्हणजे शूज घातल्यानंतर ना मला जास्त वेळ शूज घालून नाही राहू शकत, मी थोडंसं अनकम्फर्टेबल वाटतं, त्यामुळे मी शूज नाही घातले. बाकी सगळं ओके आहे. आता स्प्लेंडरवाल्याने घोळ केला असता. ओके, बरोबर 9 वाजून 20 मिनिटं झालेत आणि आंबोली घाटाला प्रारंभ झालेला आहे. जेवढे मागे होते ते सगळे पुढे जात आहेत. मला वाटतं ज्या आम्ही कमी सीसीवाल्या बाईक आहोत ना, त्याच मला वाटतं सगळ्या मागे राहणार आहोत आज. ओव्हरटॅक वगैरे करताना ते काय जे थोटल देत आहेत आणि ओव्हरटॅक करून पुढे निघून जात आहेत ना, हे भारी वाटतं बघून. पण ती गोष्ट मी नाही करू शकत, कारण आपल्याकडे 125 सीसीची बाईक आहे आणि 125 सीसीमध्ये एवढा पॉवर नसतो की समोरच्याला चढावामध्ये म्हणजे या घाटामध्ये डायरेक्ट ओव्हरटॅक करू शकेल, तेवढी पॉवर नसते बाईकमध्ये. त्यामुळे ते शक्य नाही होणार जे हे लोक करत आहेत.
खरं सांगू मित्रांनो, ह्या सगळ्या बाईक्स बघून, या सगळ्यांचा आवाज बघून, यांची पॉवर बघून ना आज खरंच मनाजवळ असं येतं की खूप काहीतरी कमी आहे आपल्याजवळ, खूप. हा हा क्या बात आहे यार. इथे कुठे थांबून हा सीन शूट करता आला असता, मात्र मी जर थांबलो ना तर हे सगळे निघून जाणार पुढे आणि मग मला एकट्याला मागून यावं लागेल. त्यामुळे त्यांच्यासोबतच चाललो आहे. पाऊस असतो ना तेव्हा ह्या सगळ्या पट्ट्यामध्ये खूप वॉटरफॉल पाहायला मिळतात. आज पाऊस कमी आहे त्यामुळे 2-3च आहेत. जर ज्या दिवशी पाऊस जास्त असतो ना त्या दिवशी हा सीन वेगळाच असतो. 2 व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ऑलरेडी हा सगळा सीन दाखवला आहे, त्यामुळे आता परत तो सीन दाखवण्यात काय मजा नाही तेवढी. पण एकंदरीत जे काय वाटतंय ना आपल्या लेफ्ट साईडला एक नंबर. इकडे ना सगळं घसरलंय, बापरे. मित्रांनो, मी जेव्हा पहिला आंबोलीचा व्हिडिओ बनवला होता ना तेव्हा इथल्या जागेवर उभा होतो मी, आणि आज बघा ती जागा सगळी खाली पडली आहे. नशीब मी त्या दिवशी जेव्हा उभा होतो त्यावेळी नाही पडलं ते. सो सगळे इथे थांबलेत, आपण सुद्धा इथे थांबूयात. समोरचा व्ह्यू एक नंबर वाटते. पाऊस जेव्हा असतो ना हे सगळं पांढरं असतं, इथे काहीच दिसत नाही. तिकडून मात्र पांढरे शुभ्र असे वॉटरफॉल वाहतात. असं वाटतं की संपूर्ण ढगातून पाणी वाहते. एकंदरीत जो सीन दिसतो ना एक नंबर दिसतो. ते सगळं तुम्हाला मी मागच्या 2-3 व्हिडिओमध्ये दाखवलंय. सो या व्हिडिओमध्ये इथे येण्याचं कारण म्हणजे फक्त ही बाईक राईड, तीही सिंधुदुर्ग रायडर्स ग्रुप सोबत. अदरवाईज इथे यावेळी मला यायचा काही प्लॅन नव्हता. आंबोलीचा मेन वॉटरफॉल आलेला आहे. इथे थोडीशी गर्दी असू शकते, बट आज एवढी गर्दी नाही आहे जेवढी मी एक्सपेक्ट केलेली. आंबोली पाणी थोडंसं कमी आहे, खूप दिवस झाले पाऊस लागत नाही हवा तसा, त्यामुळे आंबोलीच्या मेन वॉटरफॉलला भरपूर पाणी कमी आहे. हो 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 हो, आज तर हवाच करतात बरं, एक नंबर. क्या बात आहे यार. आता मला वाटतं पहिलं नांगरताच करतील, त्यानंतर कावळेसाद पॉईंट, त्यानंतर बाबा वॉटरफॉल, असा कदाचित यांचा रुटीन असेल आजचा. पण आता बघूयात काय करतायत. हो हो, RX 100ची आवाज वेगळी यार. इथे थोडंसं धुकं दिसतंय. मला वाटलेलं की धुकं आज मिळणार नाही, पण इथे आहे, हेच तर पाहिजे होतं. खरं सांगतो, कालपर्यंत मला या सिंधुदुर्ग रायडर्स नावाच्या ग्रुपबद्दल काही माहिती नव्हतं. एवढी सिंधुदुर्गामध्ये क्रेज आहे हेही माहीत नव्हतं. पण आज मला समजलं की सिंधुदुर्गामध्ये आपल्या बायकर्स लोकांची क्रेज आहे. एक्झॉस्टचा आवाज आहे ना मित्रांनो, एक नंबर वाटतात. 2-3 गाड्यांना एक्झॉस्ट अशा आहेत ना, त्यांचा आवाज ना ऑसम यार, एक नंबर. टक्कर देते, टक्कर आपली कालू, टक्कर. क्या बात आहे. यार मला वाटलं की हा संपूर्ण आज पाऊस कायम असेल, मात्र कावळेसाद पॉईंटला जाताना जो रस्ता आहे ना त्या रस्त्याला आलो आणि पावसाला झाली सुरुवात. हात जर पाऊस जोराचा चालू झाला ना तर मला मात्र कॅमेरा काढून आतमध्ये ठेवावा लागेल. वाटत नाही आहे असा मोठा पाऊस येईल, बट बघूयात. जर आला असतं मात्र कॅमेरा काढून ठेवावा लागेल. 10:13 झालेत आणि आम्ही सगळे पोचलो कावळेसाद पॉईंटला. सो आता इथे काहीतरी थोडीफार स्टंटबाजी करतील, माहिती नाही काय करतील. सो इथून डायरेक्ट खाली जाणार आहोत, सगळा तो सीन बघूयात आणि त्यानंतर इथून निघूयात. RX 100ची हवाच वेगळी आहे भाई, एक नंबर. ब्लॉगर्स पण खूप आहेत.
मी कॅमेरा असा बाहेर काढून नाही बोलणार आहे, कारण दोन गोष्टी आहेत, ते सगळं काढावं लागेल, परत ठेवावं लागेल, आणि दुसरी गोष्ट म्हणजे या सगळ्यामध्ये जास्त आवाज येणार नाहीये. ओके, तर मित्रांनो 11:05 झालेली आहेत आणि आम्ही पोहोचलोय कावळे 7 पॉईंटला. हा सगळा बघताय, हा सीन बघण्यासाठी लोक इथपर्यंत येतात. आज खूप दिवस झाले पाऊस नसल्यामुळे इथे धुकं वगैरे काहीच नाही, संपूर्ण क्लिअर दिसतंय. त्यात इथे 2-3 असे वॉटरफॉल दिसत आहेत आणि हा सीन एक नंबर वाटतोय यार. पण या रस्त्याने येता येता 20 रुपये मिळाले. हा सगळा भाग जो आहे ना मित्रांनो, हा तुम्हाला डिटेलमध्ये दाखवत नाही, कारण यानंतर सुद्धा मला एकदा परत इथे यायचं आहे आणि त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हा सगळा भाग व्यवस्थित दाखवतो. ओके, कावळे 7 पॉईंट फिरून झाले. 11:41 झालेली आहेत आणि बाकीचे सगळे रायडर पुढे गेले. मला थोडंसं थांबावं लागलं, कारण लगेच पाऊस आला. त्यांच्याजवळ कॅमेरे वगैरे नाही आहेत, तो सो त्यांनी रायडिंग जॅकेट वगैरे घालून ते निघाले. सो माझ्याजवळ कॅमेरा वगैरे असल्यामुळे थोडंसं थांबावं लागलं. कॅमेराला प्लास्टिक कवर घाला, त्यानंतर आपली स्वतःलाच झाका, आणि नंतर नाही का असं सगळा माझा तामझाम असतो, त्यामुळे थोडासा वेळ लागला. आणि आता नेक्स्ट स्टेशन जे आहे आमचं सगळ्यांचं, ते आहे बाबा वॉटरफॉल. मला बाबा वॉटरफॉलला जायची इच्छा नाही आहे, कारण मला असं वाटतं की तिथे आता पाणी नसणार आहे. ओके, तर मंडळी परत एकदा प्लॅनमध्ये चेंज झालेला आहे. 11:57 होत आहेत. कावळे 7 पॉईंट नंतर बाबा वॉटरफॉलला जायचा प्लॅन होता. त्याच्या आधी हिरण्यकेशीला जायचा प्लॅन होता, तो कॅन्सल झाला. त्यानंतर आता बाबा वॉटरफॉल बघायला जाणार होतो, तर इथं येऊन तोही प्लॅन कॅन्सल झाला आहे. ग्रुप राईडमध्ये आल्याच्या नंतर ना हा एक प्रॉब्लेम होतो, जर सगळ्यांचं एकमत होत नाही ना तोपर्यंत काय खरं नसतं. इधर काय को थांब्या रे. ओके, तर मित्रांनो आता 12:12 झालेली आहेत बरोबर, आणि मी आता निघालोय परतीच्या प्रवासाला. तसं बघायला गेला ना मित्रांनो, तर आजचा हा जो आमचा प्लॅन होता ना ग्रुपचा संपूर्ण, हा खूप मोठा प्लॅन होता. संध्याकाळी 3, 4, 5 वाजले असतील कदाचित, मात्र तो पाणी नसल्यामुळे आणि पाऊस नसल्यामुळे, धुकं नसल्यामुळे कदाचित त्यांनी कॅन्सल केला. संपूर्ण ग्रुप ना आंबोलीचा जो मेन वॉटरफॉल आहे तिथे येऊन थांबलाय. हा त्यांचा लास्ट स्टॉप असेल आणि त्यानंतर ते डायरेक्ट घरी जाणार आहेत. सो मी हा वॉटरफॉल खूप वेळा पाहिला आहे. आता तो संपूर्ण वॉटरफॉल, तिथे पडणारं पाणी, हे सगळं आता मला असं तोंडपाठ होत चाललं आहे. त्यामुळे म्हटलं मी इथे थांबत नाही, मी निघतो आणि मी आता निघालोय आपल्या परतीच्या प्रवासाला. सो आजचा हा व्हिडिओ मी इथे एंड करतोय. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. नाव भेटतो याच्यापेक्षाही अशा एका भन्नाट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत